हॅलो गाईज, दीपावलीच्या खूप 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 आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे मस्त नाशिकला यावेळी दिवाळी सेलिब्रेट करणार आहे आमच्या मंदिरामध्ये. खूप म्हणजे लक्की आहे आम्ही की आम्ही मंदिरात यावेळी दिवाळी सेलिब्रेट करतोय. नाशिक रोडला लागल्यावर आम्ही इथे थांबलोय जेवण करायला आणि इथे खूप छान ॲम्बियन्स आहे. तू एकटा खेळू शकतो? ओके, खेळ मग. बाय बाय, हॅपी दिवाळी तुला. बाय कर. एकटं खेळू नाही बेटा, पण पप्पा वगैरे सोबत यायचं. हा, कुठे आहेत तुझे पप्पा? हा, पण मग एकटं नाही यायचं असं. हॉटेलमध्येच मुलांना असं खेळायला छान छोटंसं पार्क आहे ज्याच्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज छोटे मुलं करू शकतात. एंट्री केल्यावर असं सुंदर ॲम्बियन्स त्यांनी बनवलं आहे आणि जिथे की अशी सुंदर तुळशी वृंदावन आहे आणि आमची गोली अशी छान सगळ्या त्या लँटर्नसोबत खेळती आहे. आणि इथे आम्ही गोलीचं फोटोशूट करतो आहे आणि इथे आलं आहे आमचं जेवण. सो जेवण पण खूप टेस्टी होतं. आम्ही ॲक्च्युली पराठा घेतलेला आणि मिसळपाव वगैरे घेतलेला आणि उत्तप्पा, तर सगळंच खूप छान होतं. आणि गोलू इथे इडली खाती आहे. गावठी गावठी गावठाण गावठांची आहे ती, चिंचवड गावातली. अरे बाळ, असा अयोध्या टेम्पलचा फोटो इथे आहे आणि अयोध्या खूप छान त्याच्यासोबत खेळतीये. आपले बाळच टॉकेटिव्ह लाईक मॉम असल्यामुळे त्याच्यासोबत कोणीही बोलायला येतं आणि ती एन्जॉय करते सगळ्यांसोबत. दिवाळी आहे म्हणून सगळेजण आपली आपली शॉपिंग आपले सगळ्या गोष्टींसाठी बाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही ट्रॅफिक बघू शकता नाशिकचे. आणि आम्ही असं ट्रॅफिकमध्ये फसलोय आणि म्हणजे इथे लोकल मार्केट आहे काहीतरी, तर खूप जास्त गर्दी इथे आहे. तर आम्ही ट्राय करतोय की इथून बाहेर पडायचं. आणि असं तुम्ही बघू शकता असं मार्केट इथे आहे. मध्येच मग आम्हाला फटाके घ्यायचे होते त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. आणि इथे फटाक्यांचं पण एक स्पेशल दुकान आहे आणि सहाना आर्ट अँड क्राफ्ट्स म्हणून आहे. तर इथे सगळ्या म्हणजे गोष्टी मिळतात, जसं की घरातल्या वस्तू आणि क्लॉथ्स आणि फराळाचं सगळ्याच गोष्टी इथे मिळतात. तर आम्ही इथे आलो आणि सासूबाई बघतात इथे हँडवॉश ची बॉटल. तर आणि मी इथे बघत होते बेसिकली ज्वेलरी. तर आम्ही इथून अयोध्याला थोडंसं अयोध्यासाठी शॉपिंग केली. मला तर इथलं म्हणजे क्लॉथ्स वगैरे नाही आवडले तेवढे. छान लाकडी. गुड्डीचे शूज छोटे छोटे लिटल लिटल 450. आणि कृष्णासाठी ग्रीन ग्रीन ड्रेस. शॉपिंग केली भरपूर गुड्डीसाठी. शॉपिंग गुड्डीसाठी आणि आजीसाठीच केली. यस. आजीला ब्लाऊज, गुड्डीला शूज आणि आजीला हँडवॉश. आजीला पप्पाला हँडवॉश कीपर. गुड्डे वा वा गुड्डे वा गुड्डे वा वा गुड्डे. गुड्डे पण काय रे, पायाचं नवीन नवीन रोड नाटक आहे. पायाला काय काय लावतात. पत्त्या घे ना, पत्त्या घे घे. पत्त्या नी 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 नी. काय काय पाहिजे तुला, काय पाहिजे? घे ना, घे. आणि आम्ही पोचलो आहे मंदिरात आणि तुम्ही बघत असाल सूर्यास्त म्हणजेच सनसेट. किती छान सनसेट आहे इथे. मी तुम्हाला एक फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. आणि असं मस्त वातावरण आहे. सगळे फ्लावर्स वगैरे मंदिराच्या आवारात आहेत. खूप छान 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 सनसेट. आणि गोदावरी रिव्हर आहे. उजेड आहे. चालला तो आता त्या ओरंड्यावर. मस्त दिसत आहे ना ससा. वाव.
तर जसं मी सांगितल्याप्रमाणे आम्ही नाशिकला पोचलो आहे आणि नाशिकला खूप छान असं वाटतं आहे. आणि आजची पहाट म्हणजे दिवाळी पहाट. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आता थोडंसं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि थोडंसं आवरून आता मी रांगोळी काढायला बसणार आहे. आणि इथे खरं तर सगळं खूप लवकरच होतं, म्हणजे स्वयंपाक एकदम वेळेवर केला जातो. देन जे नाश्ता आहे ते पण एकदम वेळेवर होतो. सो लवकर सगळं आटपून मग आम्ही थोडंसं इव्हिनिंगची पण तयारी करणार आहे दिवाळीची. आणि असं मस्त इथे निसर्गरम्य झाड आहे. जसं माझ्या मागे असं पपयाचं झाड आहे आणि किती पपई आलेत त्याला बघा. एवढं छोटूसं झाड आहे, माझ्या हाईट एवढं अराऊंड नाही, माझ्या हाईटपेक्षा मोठं आहे, पण याला खूप पपई आहेत. आणि असं मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानेच दाखवते. असे मागे फुलं वगैरे आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे इथे. तर यस, तुम्ही पण मस्त दिवाळी सेलिब्रेट करा. आणि मी माझी सगळी दिवाळीचा ब्लॉग मस्त छान व्हिडिओज माझ्या दिवाळीची तुम्हाला दाखवणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. रंगोली टाईम. मंदिराच्याच परिसरातील फ्लावर्स असे क्यूट छान. दादा, ए दादा बघ, बोलावती ती तुला. ये रे, ये म्हणा, ये दादा. तिला दिसत नाही आहे ना तू दादा. चालते की मयूर, उकळल्यावर काही इशू नसतो. सो दिवाळी सेलिब्रेशन म्हणजे रात्रीचं नाही, संध्याकाळीचं इथे सुरू झालेलं आहे. आणि चिवला असा छान आम्ही ड्रेस घातलाय. चिव पंत्या काढते तू दीदी सोबत. दीदी तिला एक पंती दे. कलर दे. हे ग्रीन दे ना, ग्रीन पिंक. ग्रीनला ग्रीन मॅचिंग. काय भेटलं बाळाला. सुंदर अशा वातावरणात चिवचे फोटोज काढायला मला तर खूप आवडतं. तर इथे चिव अशी रेडी झालेली आहे आणि अशा छान पोजेस देत आहे. फोटोशूट झालेला आहे आणि आमचं काय घाम तुम्ही बघू शकता. घाम आमचा बाळाचं फोटोशूट करण्यामागचा एफर्ट्स. पण बाळ कसं छान दिसते ना, गोंडस बाळ. आणि बांगड्या कशा आहेत ना आमच्या बाळाच्या, छान. टाटा करा. आणि बुच्ची कशी आहे, बुच्ची शेंडी म्हणलं का, शेंडी छोटीशी शेंडी नालद गुणीची. बाय. ओके, बाय कला. बाय तिकले. बाय सी यू. थँक्यू दे. घेतलं ना मी माझ्या घेतले मी. पेट्रोल कशी दिली त्यांनी. नाही हे काढलंच नाही, हे आज नवीन काढलं. हॅपी दिवाळी. गुड्डे हे बघ. लांब फटाक्याचे लांब. माझी पूर्ण चालल्या मम्मीची पूर्ण चालतात. ए गुड्डे. आता बघ ना कसं चक्र येते बरं. गुड्डे सावधान. हे वारे वा पप्पा. हे हो पप्पा.
रॉकेट, झाड, हे काय रे बाबा, फुलजडी, चक्रव्यूह आणि गोल्या. हे मम्मी साईडला ठेवायला पाहिजे. गोले हे दे 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 दे. हा हे बघ चू चू. हा मिलो अंड्या. इथे ॲक्च्युली मयूर पाटलांनी काहीतरी ते स्नेक फटाका म्हणून आणलेला, तर त्याचं स्नेक एकदम छोटूसाच होत होता आणि म्हणजे ते फटाकेच चांगले निघाले नाही. तर हे दोघं पण ट्राय करतायत की तो स्नेक कसा मोठा होईल आणि त्याला कसं फ्लेम लावायचं, हे असं त्यांचं ट्रायल अँड एरर चालू आहे. पण स्नेक काही वरती येईना, छोटूसा स्नेक बनतोय, तुम्ही बघत असाल इथे. बनला त्याचं स्नेक. असं धावपळ करून आम्ही निघालोय शेवटी. आणि मस्त आता ॲक्च्युली थकलेलो एवढं आहे ना, पण आईकडे जायचा उत्साह खूप आहे. तर अयोध्या मामाकडे जाणार आणि ताई वगैरे कालच पोहोचले, ताईची फॅमिली. दादा कालच त्यांना घ्यायला आला होता. आणि हे गोलूचे पप्पा आम्हाला ब्रेकफास्ट घेऊन आले. गोलू 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 आता पप्पा पप्पा will be more jealous शकता. असं मस्त बस स्टॉप आहे आणि दिवाळीचं सगळं असं इथे सजवलं आहे. गर्दी पण खूप आहे. थोडंसं ब्रेकफास्ट करून आम्ही निघतोय. गोले तू करते ब्रेकफास्ट? ठीकठाक आहे. तर आम्ही नाशिकवरनं मग जळगाव आम्हाला लागलं. सो हे जळगावचं आकाशवाणी केंद्र तुम्हाला दिसत असेल इथे. मी ट्राय केलं कॅप्चर करायचं. जळगावचं आकाशवाणी केंद्र असं लहानपणापासून आम्ही ऐकत होतो, जेव्हा पण रेडिओ सुरू असायचा. तर आज बघितलं पण, आणि या रोडनी आम्ही फर्स्ट टाईम आलो. सो हा रोड आम्ही खूप एन्जॉय करतोय, लाईक जळगाव, भुसावळ ही साईड. आणि रोड्स पण इकडे खूप छान आहेत. बिलकुलही म्हणजे जर्क वगैरे येत नाहीत, झटके वगैरे काही येत नाही, आणि एकदम क्लीन रोड आहेत. आणि असं मस्त गोलू झोपली आहे गाडीमध्ये आजीसोबत. ती पण खूप एन्जॉय करते आणि चिडचिड बिलकुलही करत नाही बसमध्ये. फायनली मलकापूर आला, आणि मलकापूरला वैभव पाटलांची रसवंती तर आहेच. तर मामा इथे रसवंतीला बसले आहेत आणि मी लगेच रस घेऊन आले. आणि अशी गोलू रस पिती आहे मस्त, आमच्या रसवंतीचा ओरिजिनल यम्मी यम्मी रस. झाली मामाच्या घरी. मामा घ्यायला आले, दुसऱ्या मामाला घेऊन, है ना. बस स्टॉपवर आले फक्त मामा. बस स्टॉपवर. सासूबाई नांदुरेला उतरल्या, आणि त्यानंतर मग माझ्यासाठी एकटीला अयोध्याला सांभाळणं खूप चॅलेंजिंग होतं, आणि ती त्रास पण खूप देत होती. फायनली आम्ही शेगावला पोहोचलो आहे, आणि तुम्ही बघत असाल रात्रीचे 8 वाजलेत आम्हाला पोहोचायला. पण अमोलदादा आणि नवलिशदा आम्हाला घ्यायला आले, आणि आम्ही निवांत असं गाडीमध्ये बसून चाललोय अमोलदादाच्या. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच एंड करते, आणि बघूया नंतर भाऊबीजेचा वगैरे ब्लॉग बिकाचा. दिदुले दिदुले हाय. गले मिलो गले मिलो गले मिलो गले मिलो करा. दिदुलीला गले मिलो कर. बाबूचा लाड कर ग. छू लाड कर ग, लाड कर ग तिथूचा.